मैत्रिणींनो, रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आपण पोहे करतच असतो, कांदा बटाटा पोहे, कांदा पोहे. आज आपण करणार आहे दही पोहे, दह्याचे पोहे. तर आपण त्या पोहेसाठी लागणारे साहित्य बघूया. तेच पोहे खाऊन आपल्याला कंटाळा येतो, तर थोडा वेगळा बदल केला तर घरच्यांना सगळ्यांना आवडेलच. अशा प्रकारचे हे दह्याचे पोहे. आता बघूया आपण त्याच्यासाठी लागणारं साहित्य. याच्यासाठी कांदा भरपूर घ्यायचा. आपण मोठे 3 कांदे घेतले, जिरं मोहरी घेतली, हिरवी मिरची घेतली. याच्यात लिंबाचा रस टाकलाय. आंबटपणा जास्त आहे म्हणून आपण हिरव्या मिरच्या जास्त घेतल्या आणि साखर घेतली, म्हणजे आंबट गोड तिखट अशी याची चव येणार आहे. भरपूर कोथिंबीर घ्यायची, शेंगदाणे आणि दही आपण असं वरतून टाकणार आहे. आता बघा तेल तापत ठेवलं आहे. आता आपण मोहरी आणि जिरं टाकूया. ते कांदा टाकूया. भरपूर कांदा घ्या, त्याच्यात भरपूर कांदा टाका. ती पण आताच टाकूया. हिरवी मिरची जास्त का वापरली, कारण आपण त्याच्यात दही आणि लिंबाचा रस टाकणार आहे. ते बॅलन्स करण्यासाठी, आंबट गोड तिखट अशी चव येण्यासाठी आपण मिरच्या जास्त वापरल्या. आता कांद्याचा अंदाज घेऊन आपण आता लगेच आपण मीठ टाकूया, कारण किंवा आपले कांदा लवकर शिजला जाईल. परतवायचा नाही. शेंगदाणे टाकू. याच्यात शेंगदाणे भाजून घेतले आपण. टाकूया साखर टाकूया आणि याच्यात लिंबाचा रस आणि दही पण वापरणार आहे, म्हणून थोडी साखर ओतून पण टाकूया. आता ना लिंबाचा रस टाकणार आहे. आंबट गोड तिखट अशी चव येणार आहे या पोह्यांना. असे छान लागतात ते दह्यातले पोहे. आणि आता आपण घालून घे छान. आणि आपण याच्यावर आता झाकण वरतून. दह्यातले एकदम टेस्टी चविष्ट तेच कांदे पोहे वगैरे खाऊन आपल्याला कंटाळा येतो, तर हे पोहे एकदम छान आहे. घरात तुम्हाला लहानांना वेगळं काहीतरी याच्यात शेव टाकायची. ते दह्यातले पोहे बघताच क्षणी खायची इच्छा होईल अशी पोहे लागतात. तुम्ही वेगळ्या प्रकारचे हे दह्यातले पोहे नक्की करून बघा. तुमच्या घरात लहानांपासून मोठ्यांनाही वेगळ्या प्रकारची डिश नक्कीच आवडेल. आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं असेल तर प्लीज अवश्य लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. असा सपोर्ट आणि प्रोत्साहन देत राहा. थँक्यू. धन्यवाद.